ओके, क्वेश्चन बघा, 20% ऑफ बोल्ट्स प्रोड्यूस बाय मशीन आर डिफेक्टिव्ह. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 3 बोल्ट चूज ॲट अ रॅन्डम 1 बोल्ट इज डिफेक्टिव्ह. सो मित्रांनो, आता महत्वाची कन्सेप्ट असते, बायोनॉमियल आणि पॉइझन्स या दोघांचे क्वेश्चन सेम टू सेम असतात. आणि कुठल्या पण मेथडने बघा, मेथड आहे पहिली बायोनॉमियल, लक्ष द्या, आणि सेकंड आहे पॉइझन्स. या दोघांचे पण क्वेश्चन सेम टू सेम असतात. म्हणजे तोच क्वेश्चन बायोनॉमियलने सोडवलं काय किंवा पॉइझन्सने सोडवलं काय, आन्सर ऍक्युरेट सेम टू सेम येतं. मग तुम्ही म्हणशाल सर 2 मेथड शिकायची काय गरज आहे, कुठल्या एका मेथडने सोडवलं तरी चालेल? बिलकुल नाही. लक्षात ठेवा, ज्या मेथड अप्रोप्रिएट आहे त्याच मेथडने तो प्रॉब्लेम सोडवला तरच तुम्हाला मार्क भेटेल. तुम्ही बायोनॉमियलचा प्रॉब्लेम पॉइझन्सने सोडवलं तरी आन्सर करेक्ट येईल, पण तुम्हाला मार्क भेटणार नाही. म्हणून बायोनॉमियलचा प्रॉब्लेम बायोनॉमियलने सोडवायचा आणि पॉइझन्सचा प्रॉब्लेम पॉइझन्सने सोडवायचा. मग आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, सर दोघे मेथडचे प्रॉब्लेम सेम टू सेम आहे, ओळखणं येत नाही, तर मग ओळखायचं कसं? त्याला 2 वे आहे. पहिला वे, जर क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं असेल सॉल्व बाय पॉइझन्स किंवा सॉल्व बाय बायोनॉमियल, तरच तुम्ही त्या मेथडने सोडवायचं. हा झाला पहिला वे. जर मेन्शन केलेलं असेल टाईपचं नाव बायोनॉमियल किंवा पॉइझन्स असं काही दिलेलं असेल तर त्या मेथडने सोडवायचं. आता जर मेन्शनच केलं नसेल तर मग कसं ओळखायचा प्रश्न? सो त्याच्यासाठी छोटीशी ट्रिक आहे, ती लक्षात घ्या. बघा, बायोनॉमियल आणि पॉइझन्स हे दोघं पी च्या किमतीवर न ठरता, पी ची किंमत जर, लक्षात द्या, पी ची किंमत जर 0.2, 0.4085, p इज इक्वल टू 0.124, म्हणजे बघा पॉइंट नंतर लगेच व्हॅल्यू आली, पॉइंट नंतर लगेच व्हॅल्यू आली, बघा 4, पॉइंट नंतर लगेच व्हॅल्यू आली 1, पॉइंट नंतर लगेच व्हॅल्यू आली पी च्या किमतीमध्ये, तर समजायचं बायोनॉमियलचं एक्झाम्पल आहे. आणि पॉइझन्स मध्ये हेच एक्झाम्पल कसे असेल बघा, पॉइंट नंतर किमान एक 0 असेल, पॉइंट नंतर 0 पॉइंट पुन्हा एक 0 असेल, तर समजायचं पॉइझन्सचं एक्झाम्पल आहे. आता क्लिअर? एवढाच फरक आहे. पॉइझन्स साठी पॉइंट नंतर पुन्हा एक 0 म्हणजे एकदम छोटी किंमत झाली, एकदम छोटी किंमत आली की पॉइझन्सने सोडवायचं. आणि याच्यापेक्षा थोडी मोठी म्हणजे पॉइंट नंतर डायरेक्ट व्हॅल्यू आली की समजायचं बायोनॉमियलने सोडवायचं. एवढा डिफरन्स आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके, सो चला आपण आता मेन एक्झाम्पल वरती वेळूया. लक्ष द्या, आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे. काही कॅल्सीच्या ट्रिक्स आहेत त्या आपल्याला वापरायच्या आहे. कॅल्सी सगळ्यांनी यूज करायचा आहे. कॅल्सीने फटाफट आन्सर येतं आणि इझी वेने आपल्याला सॉल्व्ह करता येतं. सो बघूया आता, लक्ष द्या. फर्स्ट क्वेश्चन सोल्युशन. पहिल्यांदा ह्या टाईप मध्ये सुरुवातीला आपल्याला गिवन लिहिता आले पाहिजे. गिवन काय काय गिवन आहे बघा, लक्ष द्या. 20% जी पर्सेंट मध्ये येते. आता पी च्या किमती ओळखायच्या कशा त्याची पण ट्रिक सांगतो, लक्षात ठेवा. पी च्या किमती कशा ओळखायची, ते पी कुठे म्हटलेलंच नाहीये. सो पी कसा ओळखायचा, जर व्हॅल्यू पर्सेंट मध्ये आली किंवा म्हणजे कशी आली 20%, 30%, 2%, नंतर व्हॅल्यू समजा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मध्ये आली म्हणजे 5/6, कळालं हे, 10/100 असं न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आली की समजायचं पी ची किंमत आहे. करेक्ट? या 2 टाईपने पी ची किंमत शोधता येतं. किंवा असं असलं 3/5 म्हणजेच काय 3/5, आउट ऑफचा अर्थ असतो बाय. अशा प्रकारची व्हॅल्यू आली तरी समजायचं याची पी ची किंमत आहे. किंवा पॉइंट मध्ये व्हॅल्यू आली 0.24 झाला पी, पॉइंट मध्ये डायरेक्ट दिलं असलं तरी समजायचं पी ची किंमत आहे. ओके, सो प्रश्न कसा सोडवणार बघा आता, लक्ष द्या. सो हे जस्ट मी इरेज करतो. या ट्रिक मी तुम्हाला सांगितल्या. प्रॉब्लेम सोडवताना काही ट्रिक्स आपल्याला वापरावं लागतं. एकदा तुम्हाला आयडियाच कळाल्या, ट्रिक्स समजल्या की प्रॉब्लेम सोडवणं एवढं अवघड नसतं. सो पहिल्यांदा गिवन लिहिणार. बघा पर्सेंट दिला, आत्ता शिकवलं, पर्सेंट म्हणजे पी ची किंमत. सो पी दिला आहे तुम्हाला 20%. आता पर्सेंट आला की त्याला डिवाइड बाय 100 करायचं. नेहमी लक्षात ठेवा, जी काही पर्सेंटची व्हॅल्यू असेल तिला नेहमी 100 ने डिवाइड करायचं. ओके, कारण पर्सेंट हे आउट ऑफ 100 काढले जातात. सो हे कॅल्सीवर जर टाकलं तर येईल 0.2. सो बघा पॉइंट नंतर डायरेक्ट व्हॅल्यू आली म्हणजे प्रॉब्लेम झाला बायोनॉमियलचा. पॉइंट नंतर व्हॅल्यू आली म्हणजे प्रॉब्लेम झाला बायोनॉमियलचा. पॉइंट 0.2 म्हणजे बायोनॉमियल आणि 0.02 असता तर पॉइझन्स. कळालं? आता पी भेटला की क्यू काढून घ्यायचा. क्यू काढायला एकदम सोपं आहे, 1 - p हा फॉर्म्युला आहे. पी भेटला असेल तर क्यू काढायला फॉर्म्युला आहे 1 - p. सो 1 - p किती आहे 0.2. ही जर वजाबाकी कॅल्सीवर केली तर ती 0.8. करेक्ट? पी झाला, क्यू झाला. त्याच्यानंतर
जस्ट मिनिट, पी झाला, क्यू झाला की त्याच्यानंतर आपल्याला शोधावं लागतो एन आणि आर. एन काय असेल बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 3 बोल्ट, एकूण किती बोल्ट आपल्याकडे 3. सो एन आणि आर घेणार आहोत आपण आता. 3 बोल्ट चूज ऍट अ रॅन्डम, 1 बोल्ट इज डिफेक्टिव्ह. बघा नेहमी प्रोबॅबिलिटी जिथे शोधायची आहे ना तिथे आर भेटतो, एन पण भेटू शकतो पण आर असतोच. आणि आर आणि एन मध्ये आर छोटा असतो, लक्षात ठेवा. आर आणि एन मध्ये आर छोटा असतो, एन मोठा असतो. सो 3 हा मोठा आहे, 1 छोटा आहे. सो ऑब्विसली हा एन असणार आहे आणि हा 1 असणार आहे. सो आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला भेटल्या. पी क्यू एन आर एवढ्याच व्हॅल्यू फक्त आपल्याला बायोनॉमियल साठी लागतात. आता प्रश्न सोडवायचा बघा, फॉर्म्युला घेणार, लक्ष द्या. सो क्वेश्चन सोडवण्यासाठी फॉर्म्युला असा असेल, पी ऑफ आर इज इक्वल टू स्टँडर्ड फॉर्म्युला, पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर into p raised to r into q raised to n minus r. This is the standard formula. लक्षात ठेवा, गिवन लिहिले की स्टेप सुरू करायची. ओके, फर्स्ट स्टेप ही आहे आपली स्टेप फर्स्ट. गिवन पहिल्यांदा लिहून घेतलं, फॉर्म्युला टाकला, आता आपण किमती टाकणार. लक्ष द्या, एकदम इझी आहे. सो पी ऑफ आर, आर म्हणजे किती 1. ओके, या साईडला आर नाही टाकला तर चालेल, पण पी ऑफ आरच म्हणूया. ठीक आहे, टाकला 1 चालेल. या साईडला लेफ्ट साईडला आर ची व्हॅल्यू टाकली नाही टाकली तरी चालते. पुढे बघूया, इकडे टाकायची एन. एन इज 3 सी आर, आर इज 1 इनटू पी, पी काय आहे आपला 0.2 तो ब्रॅकेट मध्ये, रेस टू आर, आर किती आपला 1 इनटू क्यू, क्यू किती आहे 0.8 रेस टू एन मायनस आर म्हणजे 3 मायनस 1. सो बस हे कॅल्सीवर सोडवायचं. सो बघा, तुमच्याकडे जर दोन्ही कॅल्सी असेल तर दोघी कॅल्सीवरती मी सांगतो, लक्ष द्या. हा आहे FX 991 ES प्लस. ES प्लस मध्ये कसं करायचं बघा, कॅल्सी ऑन केला, ऑन केल्यानंतर पहिल्यांदा 3 प्रेस करा, 3 नंतर सी कुठून घ्यायचा, शिफ्ट आणि डिवाइडचं बटन दाबायचं. कुठलं, शिफ्ट आणि डिवाइड, आपलं रेग्युलर भागाकाराचं शिफ्ट आणि भागाकाराचं चिन्ह, म्हणजे शिफ्ट आणि डिवाइडचं चिन्ह बघा दाबा, तुम्हाला सी येईल बघा. 3C पुढे 1 टाका, इथपर्यंत केलो 3C1. आता इनटू टाकायचं, जसं लिहिलं तसंच ब्रॅकेटमध्ये 0.2 ब्रॅकेट क्लोज रेस टू 1 पुन्हा पुढे यायचं, पुन्हा इनटू जसं लिहिलंय तसंच 0.8 ब्रॅकेट क्लोज रेस टू, ही वजाबाकी करून घ्यायची. 3 मायनस 1 किती होतो 2, सो 2 टाकायचा. हे डायरेक्ट 3 मायनस 1 टाकायचं नाही. ओके, डायरेक्ट वजाबाकी करून घ्यायची. किती झाली ती 3 मायनस 1 2 इज इक्वल टू करा, तो आला 0.38. सो ऑब्विसली मला आन्सर भेटलं, पी ऑफ आर इज इक्वल टू 0.38. दिस इज माय आन्सर. किती इझी आहे बघा. यस, पुन्हा एकदा लक्ष द्या, मी आता MS कॅल्सी मध्ये सांगतो सेम प्रोसिजर. बघा, पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आपला कॅल्सी ऑन करून घ्या, ऑन केला 3 प्रेस करा. सी कसं घ्यायचं, तीच प्रोसिजर, शिफ्ट डिवाइड, शिफ्ट आणि डिवाइड केला का सी येतो, पुढे 1 इनटू ब्रॅकेट 0.2 ब्रॅकेट क्लोज रेस टू 1. ओके, इथपर्यंत आले, जसं लिहिलं तसंच टाकायचं, इनटू पुन्हा ब्रॅकेट 0.8 ब्रॅकेट क्लोज रेस टू 3 मायनस 1 किती झाला 2 टाकायचं, इज इक्वल टू करायचं 0.384. सो सेम आन्सर आलाय. क्लिअर मित्रांनो. सो इतकी इझी प्रोसिजर आहे बायनॉमियल ट्रान्सफॉर्मेशनची. मी पुन्हा एकदा प्रॉब्लेम रिवाइज करतो, लक्ष द्या. क्वेश्चन होता बायनॉमियलचा. आता महत्वाचा प्रश्न होता बायनॉमियल आणि पॉइजन्स कसं ओळखायचं. पॉइंट नंतर जर 0.2 अशी किंमत आली तर बायनॉमियल आणि 0.02 आली तर पॉइजन्स, P वरनं ओळखायचं. ओके, क्वेश्चन होता 20% ऑफ बोल्ट्स प्रोड्यूस्ड बाय मशीन आर डिफेक्टिव्ह, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 3 बोल्ट चूज ऍट अ रॅन्डम 1 बोल्ट इज डिफेक्टिव्ह. आता पहिल्यांदा गिवन लिहायची. पी कुठला असतो 3 प्रकारे शोधला होता. एक पर्सेंट मध्ये असेल, दुसरा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मध्ये असेल, तिसरा आउट ऑफ 3 आउट ऑफ 2 अशा टाईपचा असेल आणि चौथा पॉइंट मध्ये असेल. सो इथे पर्सेंट मध्ये दिलाय 20%, पर्सेंट आला की त्याला 100 ने भागायचं. सो तो झाला 0.2. पी भेटला की क्यू काढायचा. क्यूचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1 मायनस पी, हाच फॉर्म्युला घ्यायचा क्यूचा नेहमी. सो 1 मायनस 0.2 आला 0.8. एन आणि आर मध्ये आर छोटा असतो, एन मोठा असतो. सो एन आला 3, आर आला 1. ओके, जिथे प्रोबॅबिलिटी काढायची तिकडे आपल्याला आर भेटतोच. सो फॉर्म्युला पी ऑफ आर इज इक्वल टू NCR P रेस टू आर क्यू रेस टू n मायनस आर. लेफ्ट साइडला व्हॅल्यू टाकायची गरज नाही, इकडे व्हॅल्यू टाकू आपण. n आहे 3, C R आहे 1 इंटू P 0.2 रेस टू 1 इंटू Q 0.8 रेस टू 3 मायनस 1. हे कॅल्सीवर टाकायचं
आणि तुम्हाला फायनल आन्सर येऊन जाईल. क्लिअर मित्रांनो? सो आता अजून काही एक्झाम्पल बघूया, सो तुम्हाला ही आयडिया अजून क्लिअर होईल. सो मित्रांनो, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मधला आता सेकंड प्रॉब्लेम आहे. बघा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. ऑन एन एव्हरेज अ बॉक्स कंटेनिंग 10 आर्टिकल इज लाइकली टू हॅव 2 डिफेक्टिव्ह. 10 पैकी 2 डिफेक्टिव्ह आहे. इफ वी कन्सिडर कन्साइनमेंट ऑफ 100 बॉक्सेस, हाऊ मेनी ऑफ देम आर एक्सपेक्टेड टू हॅव ऍट द मोस्ट 1 डिफेक्टिव्ह. बघा आता नवीन कन्सेप्ट आली, ऍट द मोस्ट. ओके, ऍट द मोस्ट 1, ऍट द मोस्ट 2. ओके, सो आता ह्या कन्सेप्ट मी आधी शिकवतो, मग आपण प्रॉब्लेम वरती येऊया, कारण ह्याच कन्सेप्ट तुम्हाला बायनॉमियल मध्ये पुढे आणि पॉइजन्स मध्ये पण वापरायचे आहे. 3 कन्सेप्ट आहे, सो ते आधी आपण शिकून घेऊया. लक्ष द्या, इट्स व्हेरी इझी. लक्ष द्या. पहिला कन्सेप्ट आहे, एक नोट मी तुम्हाला शिकवतो, ही तुम्ही माझ्यासोबत एकदा समजले की व्हिडिओ स्टॉप करून एकदा वहीत लिहून घ्या. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. पहिली आहे ऍटलिस्ट. आता समजा आपल्याला दिलेलं असतं ऍटलिस्ट 1 असं आहे, तो ऍटलिस्ट मध्ये प्रॉब्लेम कसा सोडवायचा बघा. लक्ष द्या. सिरीज बनवायची. सिरीज का असेल, P इज इक्वल टू 1 मायनस P ऑफ 0. मग तुम्ही म्हणशाल सर हे काय भानगड आहे? सो एकदम सोपं आहे, कळेल तुम्हाला. जिथं ऍटलिस्ट जेवढा दिला आहे ना, काय नंबर दिलाय 1, मग 1 मायनस तर असेलच, 1 ने कमी जायचं. 1 दिलाय मग 0 पर्यंत जाणार. ओके, मग आता समजा मी असं लिहिलं, सेकंड ऍटलिस्ट 2. मग काय सिरीज येईल आपली? सिरीज बनवता आली पाहिजे, कारण ह्या सिरीज आपल्याला बायनॉमियल मध्ये वापरायची आहे. 1 मायनस 1 ने कमी जायचं, 2 आहे ना, मग P ऑफ 0 प्लस B ऑफ 1. कळालं हे? मग आता बघा, पाठ करायची गरज नाही ना एकदा समजल्यावर. समजा आता ऍटलिस्ट 3 लिहायचं आहे, ऍटलिस्ट 3. सो काय सिरीज येईल बघा, 3 आहे, 1 ने कमी जाणार, 1 मायनस, हे सेम असणार 1 मायनस फॉर्मॅट. 3 आहे मग 2 पर्यंत, 0 पासूनच स्टार्ट करायचं, स्टार्ट विथ 0 करायचं. P ऑफ 0, P ऑफ 1, P ऑफ 2. कळालं तुम्हाला ऍटलिस्ट कसं लिहायचं, ऍटलिस्टची सिरीज कशी बनवायची, ही सोडवायची, वापरायची कुठे ते मी सांगतो, फक्त बनवायची कशी हे कळालं पाहिजे. बघा, ऍटलिस्ट 1 आला की 1 ने कमी, 0 पर्यंत गेलो. 2 आला तर 1 पर्यंत गेलो. 3 आला तर 0, 1, 2. 4 आला तर ऍटलिस्ट 4 आला तर 1 मायनस P ऑफ 0, P ऑफ 1, P ऑफ 2, P ऑफ 3. 5 आला तर 4 पर्यंत जाणार. कळालं? 1 ने कमी जायचं, ही झाली सिरीज. आता तुम्ही म्हणशाल सर P ऑफ 0, P ऑफ 1, 2, 3 काय आहे? तर या आरच्या किमती आहेत. काय आहेत? आरच्या किमती. जर ऍटलिस्ट 1 आला तर आरची किंमत 0 घ्यायची, ऍटलिस्ट 2 आला तर आरची किंमत एकदा 0 घ्यायची, एकदा 1 घ्यायची. 2 प्रॉब्लेम सेपरेट सोडवायचे, त्यांची ऍडिशन करून ती 1 मधून वजा करायची. ऍटलिस्ट 3 आला तर आर एकदा 0 घ्यायचा, एकदा 1 घ्यायचा, एकदा 2 घ्यायचा. 1 ने कमी जायचं ना आपल्याला, आणि सगळ्या आरची ऍडिशन करायची आणि मग तो 1 मधून वजा करायचं. हे एकदम इझी आहे, अवघड म्हणू नका. ते अजून प्रॉब्लेम घेतलेले म्हणून तुम्हाला कळत नाहीये. आता मी प्रॉब्लेम मध्ये घेईल तेव्हा तुम्हाला वाटतं अरे हे तर एवढं इझी होतं. फक्त सिरीज कशी बनवायची हे समजलं पाहिजे, मग पाठ करण्याची गरज येणार नाही. करेक्ट? आता ऍटलिस्ट नंतर सेकंड कन्सेप्ट येतो, तो आहे ऍटमोस्ट. ओके, सो बघा, फर्स्ट ऍटमोस्ट, ऍटलिस्ट झाला, मोर दॅन 1 येतो, मोर दॅन समजा 1 आला. आता मोर दॅनला कसं असतं बघा, सेम सिरीज असेल. लक्ष द्या, P इज इक्वल टू, P म्हणजे प्रोबॅबिलिटी, 1 मायनस P ऑफ 0 प्लस P ऑफ 1. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये बघा बरं. कळाला डिफरन्स? ऍटलिस्टला 1 ने कमी जायचं, मोर दॅनला तिथपर्यंत जायचं, बाकी 1 मायनस वगैरे सगळं सेम आहे. ऍटलिस्ट 1 ला 1 मायनस P ऑफ 0 जातो, पण मोर दॅन 1 ला 1 मायनस P ऑफ 0, P ऑफ 1. कळालं? जो नंबर दिला तिथपर्यंत जायचं, आणि ऍटलिस्टला 1 ने कमी जायचं. मग समजा मी असं लिहिलं, मोर दॅन 2. काय येईल आता? तुम्हाला आयडिया क्लिअर झाली असेल. 2 पर्यंत जायचंय, 1 मायनस P ऑफ 0 प्लस P ऑफ 1 प्लस P ऑफ 2. करेक्ट? मग तसंच मोर दॅन 3 आला तर P इज इक्वल टू 1 मायनस P ऑफ 0 प्लस P ऑफ 1 प्लस P ऑफ 2 प्लस P ऑफ 3. जो नंबर दिलाय तिथपर्यंत जायचं, याला म्हणता मोर दॅन, आणि ऍटलिस्टला 1 ने कमी जायचं. आता थर्ड आहे ऍटमोस्ट. बघा, थर्ड कन्सेप्ट आहे आपला ऍटमोस्ट. मग मी ऍटमोस्ट 1 लिहिलं. ओके, सगळ्या सिरीजची सुरुवात 0 पासूनच करायची, लक्षात ठेवा.
आता ऍटमोस्ट 1 आहे, ऍटमोस्टला काय करायचं, P इज इक्वल टू 1 मायनस नाही करायचं, डायरेक्ट 0 पासून स्टार्ट करायचं आणि तिथपर्यंत जायचं. 1 आहे मग 1 पर्यंत. कळाला फरक बघा. मोर दॅनला आणि ऍटमोस्टला जो नंबर दिला तिथपर्यंत जायचं, पण मोर दॅन मध्ये 1 मायनस येतो, ऍटमोस्ट मध्ये 1 मायनस येत नाही. आणि ऍटलिस्ट मोर दॅन मध्ये एवढाच फरक आहे, इथे ऍटलिस्ट मध्ये एकनी कमी जायचं, मोर दॅन मध्ये तिथपर्यंत जायचं, दोघीकडे 1 मायनस आहे. सो आता मी समजा 4th असा लिहिला, ऍटमोस्ट 2, मग काय येणार, P इज इक्वल टू 0 पासून स्टार्ट करायचं, सिरीज बनेल 0 1 P ऑफ 0 P ऑफ 1 P ऑफ 2. कळालं किती सोपं आहे. मग समजा मी लिहिला ऍटमोस्ट 3, काय बनेल आपली सिरीज बघा, P इज इक्वल टू 3 आहे, मग P ऑफ 0 P ऑफ 1 P ऑफ 2 P ऑफ 3 तिथपर्यंत जाणार, 1 मायनस नाही राहत, ऍटमोस्ट मध्ये 1 मायनस नसतो. सो कळाली ही नोट सगळ्यांना, क्लिअर. सो आता व्हिडिओ पॉज करून ही नोट लिहून घ्या, कारण हीच इकडे वापरायची. बघा आपला क्वेश्चन, आपल्या क्वेश्चन मध्ये काय, ऍट द मोस्ट 1 आलाय का, ऍट द मोस्ट 1 म्हणजे ऍटमोस्ट 1 आहे, सो 0 पासून 1 पर्यंत जाणार. P ऑफ 0 प्लस P ऑफ 1 म्हणजे R किती येतील, 2 R येतील, 0 आणि 1. 2 आला असतं तर 0 1 2 एवढे R आले असते, या R च्या किमती असतात या सगळ्या. सो ऍटमोस्ट 1 मध्ये R घ्यायचे आपल्याला 2. ठीक आहे. मग आता हे प्रॉब्लेम कसे सोडवायचे ते आपण इकडे बघूया. पहिल्यांदा आपण गिव्हन लिहूया बघा. ठीक आहे, लक्ष द्या. सो मित्रांनो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बायनॉमियलचा पहिल्यांदा आपल्याला गिव्हन लिहिता आलं पाहिजे. सो आपण गिव्हन लिहायला शिकूया, बघूया. ऑन एन ऍव्हरेज अ बॉक्स कंटेनिंग 10 आर्टिकल इज लाईकली टू हॅव 2 डिफेक्टिव्ह. 10 पैकी किती डिफेक्टिव्ह आहे, 2. बघा 10 पैकी 2 डिफेक्टिव्ह आहे. P कसा शोधायचा, मगाशी मी तुम्हाला 4 ट्रिक सांगितल्या होत्या. पहिली ट्रिक होती पर्सेंट मध्ये आला तर P असेल, दुसरी न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आला तर P असेल, तिसरी 3 आउट ऑफ 4 5 आउट ऑफ 8 आउट ऑफ आला याच्यापैकी एवढे तरी तो P असतो, आणि 5वा होता पॉइंट मध्ये. सो इथे कुठला बसतो बघा, आउट ऑफ वाला बसतो. कस काय, 10 पैकी किती आहे, 2, म्हणजे थर्ड केस इथे मॅच होते. सो P आपल्याला भेटला. P शोधता आले पाहिजे, दॅट इज इम्पॉर्टंट. सो P आला 2/10, हे जर कॅल्सीवर टाकलं तर ते येईल 0.2. P आल्यानंतर Q काढता येतो. Q कसा काढतो आपण, त्याचा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड फॉर्म्युला 1 मायनस P, सो 1 मायनस 0.2, सो Q आला 0.8. करेक्ट. आता राहिला N. बघा पुढे वाचूया. इफ वी कन्सिडर कन्साइनमेंट ऑफ 100 बॉक्सेस, हाऊ मेनी ऑफ देम आर एक्सपेक्टेड टू हॅव ऍट द मोस्ट 1 डिफेक्टिव्ह. मग आता तुमच्या मनात प्रश्न येईल की जो शेवट विचारलेला असतो किंवा जिथे प्रोबॅबिलिटी काढायची, हाऊ मेनी इथे क्वेश्चन विचारला, क्वेश्चन मध्ये आपल्याला R भेटतो. सो R भेटला, ऍट द मोस्ट 1, ऍट मोस्ट, ऍट लिस्ट, मोर दॅन कसं सोडवायचं मगाशी आपण नोट मध्ये शिकलो, बरोबर आहे. सो ऍट द मोस्ट कसं सोडवणार हे तर तुम्हाला कळालं. करेक्ट. सो आता तुमच्या मनात प्रश्न असेल, हा N झाला, पण लक्षात ठेवा N आणि R मध्ये खूप जास्त डिफरन्स नसतो. R जर 1 आहे आणि N जर 100, खूप जास्त अंतर झाला, सो हा ऑब्विसली कॅपिटल N असेल, हा आपला रेग्युलर स्मॉल N नसेल. सो लक्षात ठेवा इथे एक नवीन कन्सेप्ट येते, ती आहे कॅपिटल N. ओके, जस्ट मिनिट. कॅपिटल N म्हणजे 100. आता कॅपिटल N चा काय अर्थ आहे बघा, इथे काय आहे, एक बॉक्स आहे, बरोबर, एक मोठा बॉक्स आहे. बॉक्स आपण काय केलंय, आपल्याला काही वस्तू आहेत त्यांच्यात किती खराब आहे किती चांगले हे प्रोबॅबिलिटी त्याची काढायची आहे. मग आपण काय करतो, एका पूर्ण हॉलमध्ये समजा 1000 बॉक्सेस भरलेले आहे, आपण 1000 बॉक्स चेक करणार का, नाही, एकावरनं सगळं बघणार, बरोबर. सो तसंच बघा, एक बॉक्स काढला आपण आणि X बॉक्स मध्ये काय केलं की एका बॉक्समध्ये 10 वस्तू आहे, 10 पैकी 2 डिफेक्टिव्ह आपल्याला कळालं, म्हणजे ऑब्विसली सगळ्या बॉक्सेसमध्ये किती डिफेक्टिव्ह असतील ते आपल्याला काढायचं आहे. करेक्ट. सो आपण प्रत्येक बॉक्स नाही काढत बसणार, फक्त एक बॉक्स घेतला त्याच्यावर सो हे काढणार, ऍझम्पशन करणार, आणि जे उत्तर येईल त्याला त्या उरलेल्या 1000 बॉक्सेसने, इथे 100 बॉक्स दिले म्हणजे उरलेल्या त्या 100 बॉक्सने मल्टिप्लाय करणार, म्हणजे सगळ्या बॉक्सचं आपल्याला ऍझम्पशन येईल. कळतंय. सो तेच करायचं. हा 100 बॉक्सेस म्हणजे हा झाला कॅपिटल N, आणि आपण जो सोडवायला घेतो आहे एकच बॉक्स, X बॉक्स मध्ये किती आर्टिकल आहे आपले 10, सो हा झाला N. अशा प्रकारे शोधायचं. सो बघा, ए स्मॉल N इज इक्वल टू 10 हे भेटले. आता राहिला R काय आहे, ऍट द मोस्ट 1 डिफेक्टिव्ह. ऍट द मोस्ट 1 ला R शोधायचा होता. कसं शोधायला लावलेलं मी,
आर ऍट द मोस्ट 1 आलाय. ऍट द मोस्टला सिरीज आपण बनवायचो. काय होती ती सिरीज बघा, P इज इक्वल टू, लक्ष द्या मगाशी आपण सिरीज शिकलो ना, P इज इक्वल टू P ऑफ ऍट द मोस्टला 0 पासून सुरू करायचं, तिथपर्यंत जायचं. 1 म्हटलं मग 1 पर्यंत जाणार. आलो इथपर्यंत P ऑफ 0 प्लस P ऑफ 1. सो 2 R येणार आपले 0 आणि 1. या दोघी R साठी सोडवायचं, जे आन्सर येईल त्यांची ऍडिशन करायची, आपलं फायनल आन्सर बनेल. सो बघूया पुढे कसं करायचं. पहिल्यांदा R 0 घेणार. पहिल्यांदा स्टेप फर्स्ट सुरू केली. ओके, स्टेप फर्स्ट मध्ये फॉर्म्युला लिहितो मी, P ऑफ R इज इक्वल टू NCR इंटू P रेस टू R इंटू Q रेस टू N मायनस R. सो आता स्टार्ट करणार, R 0 घेणार. ओके, सो बघा P ऑफ 0 N किती आपला, हा N घ्यायचा 10 C R किती 0, पहिला R 0 घेऊन सोडवायचं, इंटू P काय आहे बघा 0.2 रेस टू R आहे आपला 0, इथे 0 टाकायचा आहे, 0 इथे 0, R ची किंमत टाकायची. सो R ची व्हॅल्यू आहे 0 इंटू Q किती आपला 0.8 रेस टू N मायनस R, N किती 10 मायनस R आहे 0, सो 10 मायनस 0 हा झाला पहिला. करेक्ट. आता प्लस करायचा बघा, प्लस R1 घ्यायचा, मग पुन्हा सोडवायचं 10C1. मग तुम्ही म्हणशाल सर R तर बदलला, N P आणि Q हे काय घ्यायचे. सो मित्रांनो, R किती पण आले तुम्हाला, प्रॉब्लेम मध्ये फक्त R चेंज होता. नेहमी लक्षात ठेवा, प्रॉब्लेम मध्ये फक्त R च्या व्हॅल्यू चेंज होता. P Q N हे एकदा भेटले की ते बदलत नाही, प्रत्येक वेळी तेच घ्यायचे, P Q N हे प्रत्येक वेळी ह्या व्हॅल्यू त्याच घ्यायच्या, त्या चेंज करायच्या नाही, फक्त प्रॉब्लेम मध्ये चेंज होईल ती R ची व्हॅल्यू. करेक्ट, हे लक्षात ठेवा. सो P Q आणि N आपण तेच ठेवणार. R 0 घेतला होता, R 1 घेऊन सोडवणार. ओके, 10C R आहे 1, P पुढे P तोच असणार, इथे टाकला इंटू P काय आपला 0.2 रेस टू R काय आपला आता 1 इंटू, ठीक आहे, इंटू कसाही टाकला तरी चालेल, काय अवघड नाहीये. डॉट केला किंवा असा लिहिला तरी चालतो. ओके, 0.8 टाकला Q रेस टू काय N मायनस R, म्हणजे 10 मायनस R किती आहे आपला 1, 10 मायनस 1 आणि बस हे कॅल्सीवर सोडवायचं. सो दोघी कॅल्सीवरती मी सांगतो, लक्ष द्या. पहिल्यांदा मी घेतला 991 ES प्लस कॅल्सी आहे, हे टाकणार. मगाशी केलं आपण जसं मगाच्या गणितांमध्ये सेम करायचं. सो कॅल्सी ऑन केला, 10 प्रेस केला, नंतर C कसं घ्यायचं, शिफ्ट आणि डिवाइड प्रेस करा, शिफ्ट डिवाइड आला बघा C, पुढे 0 10C0 टाकलं, मध्ये इंटू टाका, ब्रॅकेट जसं लिहिलंय तसंच 0.2 ब्रॅकेट क्लोज रेस टू 0 टाका, पुढे घ्या इंटू, पुन्हा इंटू टाकला, पुन्हा ब्रॅकेट 0.8 रेस टू ही वजाबाकी करून घ्यायची, 10 वजा 0 किती आला 10, सो रेस टू 10 टाकायचं, किती आला बघा 0.1073. सो हा झाला P ऑफ 0. ठीक आहे, आपण काय करूया, दोघं सेपरेट सॉल्व्ह करूया. लक्ष द्या इकडे, याला आपण प्लस न म्हणता याला आपण म्हणूया, ही कशाची किंमत झाली 1 ची किंमत झाली ना, सो याला P ऑफ 1 म्हणूया आणि दोघांचे सेपरेट सॉल्व्ह करूया, तो इझी जाईल. सो बघा हे आलं आपलं 0.1073. आता हे काढूया, लक्ष द्या, हे कॅल्सीवर टाकूया, कॅल्सी ऑन करा, 10 शिफ्ट डिवाइड म्हणजे C1, 10C1 कसं घेणार, 10 शिफ्ट डिवाइड आणि 1 आलो, इंटू पुन्हा ब्रॅकेट 0.2 ब्रॅकेट क्लोज रेस टू 1, पुन्हा ब्रॅकेट जसं लिहिलं तसं 0.8 रेस टू ही वजाबाकी करून घ्यायची, 10 वजा 1 नाही टाकायचं, मग आन्सर नाही येणार. 10 वजा 1 किती आला 9 टाका, इज इक्वल टू करा, हे आलं 0.2684, 0.2684. हा झाला ES कॅल्सी. MS मध्ये पण दाखवतो, MS मध्ये पण सेम बघा, सेम करायचं. पहिल्यांदा हे घेतलं, कॅल्सी ऑन करा, 10 टाका, C कसा घ्यायचा, शिफ्ट डिवाइड 0 टाका, इंटू टाका 0.2 ब्रॅकेट क्लोज रेस टू 0, पुन्हा इंटू जसं लिहिलं तसंच, पुन्हा ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट विसरायचे नाही, 0.8 ब्रॅकेट क्लोज रेस टू किती आहे 10 वजा 0 किती झाला 10 टाका, किती आला 0.1073. करेक्ट. आता सेकंड चेक करू बघा,
MS कॅल्सी 991 MS. आता 1 10 शिफ्ट डिवाइड सी आला 1 इंटू पुन्हा ब्रॅकेट 0.2 ब्रॅकेटचा किती आहे रेस टू 1 इंटू 0.8 रेस टू 10 - 1 किती झाला 9 टाका 0.2684 आले बघा, दोघंही आले. मग फायनल आन्सर लिहायचं आपलं. फायनल आन्सर साठी पुन्हा ही सिरीज लिहायची. स्टेप 2 P इज इक्वल टू P ऑफ 0 प्लस P ऑफ 1 हा आपला ऍटमोस्ट 1 चा फॉर्म्युला आहे. सो याच्यात आपण आता किमती टाकणार बघा, लक्ष द्या. सो P इज इक्वल टू P म्हणजे प्रोबॅबिलिटी. P ऑफ 0 किती किंमत आलेली 0.1073 प्लस P ऑफ 1 ची किती आलेली 0.2684. सो याला ऍड करूया 0.1073 प्लस 0.2684. सो आपला आन्सर आला 0.3757. आपला P जनरेट झाला 0.3757. सो हे आन्सर कशासाठी आलं आपलं एका बॉक्स साठी आन्सर आलं. लक्षात ठेवा एका बॉक्स साठी. पण आपल्याकडे एका बॉक्स साठी आपण आन्सर काढलं. ओके, सो आता आपल्याला किती बॉक्स साठी काढायचं 100. मग असं प्रत्येक वेळा करत बसणार का, अर्थातच नाही. मग काय करणार आलेल्या आन्सरने 100 ने गुणणार. सो आपलं सगळ्या 100 बॉक्स साठी सगळं कसं असणार पुढे. सो हे जे आन्सर आलं त्याला इंटू एन करायचा. सो इंटू कॅपिटल एन करायचं. सो P इज इक्वल टू 0.3757 इंटू कॅपिटल एन किती आपला 100 आणि मग आपल्याला फायनल आन्सर येईल P इज इक्वल टू बघा 0.3757 इंटू 100. सो 2 घरं इकडे 2 घरं इकडे सरकतील 37.57 बघा. सो P इज इक्वल टू 37.57 हे आलं तुमचं आन्सर. ओके या. सो मित्रांनो प्रश्न होता की एका बॉक्स मध्ये 10 आर्टिकल याच्यापैकी 2 खराब निघायचे तर 100 बॉक्स मध्ये सरासरी किंवा एक संभाव्यता किती बॉक्सेस तुमचे किती आर्टिकल खराब निघतील. तर टोटल याच्यामध्ये नियर अबाउट 37.57 म्हणजे नियर अबाउट 38 आर्टिकल तुमचे खराब निघू शकता. ओके, सो अशा प्रकारचा प्रश्न होता. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. एकदम इझी आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला गिवन दिलेला होता डेटा P दिला होता 10 पैकी 2 आर्टिकल खराब आहे म्हणजे 2/10. सो P भेटला 0.2 Q काढून घेतला 1 - P 1 - 0.2 आला 0.8. आता हे एका बॉक्स साठी मी घेतलेलं. असे एका घरात किती बॉक्सेस आहे 100. सो प्रत्येक बॉक्स साठी आपण करत नाही बसणार. ओके, सो काय करणार डायरेक्ट आपण करणार एन घ्यायचं याला जे सगळे टोटल फिगर आहे पूर्ण याची पूर्ण सगळ्या बॉक्सेसची तिला कॅपिटल एन मानायचं तो 100. नंतर राहिला स्मॉल एन आणि आर. स्मॉल एन कुठला राहिला मग हा तो आर्टिकल किती एकूण 10. सो 10 हा झाला स्मॉल एन आणि पुढे आहे ऍट द मोस्ट 1 डिफेक्टिव्ह हे आपल्याला फाइंड करायचं होतं. ऍट द मोस्ट 1 कमी ओके जास्तीत जास्त 1. सो त्याची काय आहे आपली ऍट द मोस्ट मगाची सिरीज मी लिहून दिली P इज इक्वल टू P ऑफ 0 प्लस P ऑफ 1. ऍट द मोस्ट 2 असतं तर P इज इक्वल टू P ऑफ 0 प्लस P ऑफ 1 प्लस P ऑफ 2. करेक्ट या. सो आता याच्यानुसार आपल्याला सोडवायचं फॉर्म्युला घेतला P ऑफ R इज इक्वल टू NCR P रेस टू R Q रेस टू N - R. पहिल्यांदा R 0 घेतला बघा. बाकी P Q आणि N हे प्रॉब्लेम मध्ये दोन्ही याच्यामध्ये सेमच घ्यायचे. फक्त R इकडे 0 घ्यायचं इकडे 1 घ्यायचं. लक्षात ठेवा प्रोबॅबिलिटीच्या कुठल्या गणितामध्ये P Q आणि N हे चेंज करायचे नाही ते तेच घ्यायचे. एकदा जी व्हॅल्यू भेटली त्याच वापरायच्या. फक्त R चेंज करत जायचे. ओके, सो सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या सॉल्व्ह केलं. P ऑफ 0 आला 0.1073. नंतर पुन्हा P Q आणि N त्याच ठेवल्या. R घेतला आपण 1 ते सोडवलं त्याचा आला 0.2684. मग आपलं फायनल आन्सर ह्या सिरीज मध्ये होतं P इज इक्वल टू P ऑफ 0 प्लस P ऑफ 1. दोघे आन्सरची ऍडिशन केली हे आला आपला आन्सर. पण हे झालं एका बॉक्स साठी. आपल्याला पाहिजे 100 बॉक्स साठी इंटू 100 करा. सो आलं 37.57 म्हणजे नियर अबाउट 38 बॉक्सेस मध्ये 38 आर्टिकल डिफेक्टिव्ह आहे. सो अशा प्रकारचा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. पुढचा एक क्वेश्चन अजून बघूया. सो तुम्हाला राहिलेले थोडेफार डाऊट्स पण क्लिअर होतील आणि बायनॉमियलचे तुमचे सगळे मार्क फिक्स होऊन जातील. सो मित्रांनो आता आपण प्रश्न तिसरा बघूया. क्वेश्चन आहे ऑन एन एव्हरेज 20% वर्कर्स इन द इंडस्ट्री सफर फ्रॉम सर्टन डिसीजेस इफ 12 वर्कर्स आर चूज ॲट अ रँडम इन द इंडस्ट्री फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट. आणि 2 मेन क्वेश्चन मध्ये 2 सब क्वेश्चन दिलेत. ओके, पहिला सब क्वेश्चन आहे एक्झॅक्टली 2 वर्कर्स सफर फ्रॉम द डिसीजेस आणि सेकंड आहे ऍटलिस्ट 1 वर्कर सफर फ्रॉम द डिसीजेस. बघा
ऍटलिस्ट आलाय ना, करेक्ट. सो मगाशी मी शिकवलं ऍटलिस्ट, ऍटमोस्ट, मोर दॅन. सो तशा टाईपचे पण क्वेश्चन येतात. आणि हा रेग्युलर आपला आर आणि हा ऍटलिस्टचा आर. सो बघा आता सोडवणार कसं, एकदम इझी आहे. सोल्युशन पहिल्यांदा गिव्हन आपण लिहिणार. बघा गिव्हन डेटा लिहून घ्यायचा. क्वेश्चन मध्ये कुठेच म्हटलं नाहीये बायनॉमियल की पॉइझन्स, काहीच नाही म्हटलंय, बरोबर. मग आता प्रश्न कसा ओळखणार, बघा पी वरनं ओळखायचा. पर्सेंट आला की तो पी असतो. सो पी किती दिलाय 20%. पर्सेंट आला की अपॉन काय करायला सांगितलं मी 100. सो 20/100 करा, तो 0.2 येईल. पॉईंट नंतर व्हॅल्यू आली म्हणजे बायनॉमियलचा प्रश्न आहे. 0.2 आला म्हणजे बायनॉमियल, 0.02 आला असता तर पॉइझन्स, करेक्ट. पी भेटल्यानंतर काय काढू शकतो आपण, क्यू. क्यूचा काय स्टँडर्ड फॉर्म्युला 1 मायनस पी. सो 1 मायनस 0.2 इट इज 0.8. आता राहिला एन काय बघा, ऑन ऍव्हरेज 20% वर्कर इंडस्ट्री सफर फ्रॉम सर्टन डिजीज. इट 12 वर्कर्स. किती वर्करवर आपण प्रयोग करतो आहे, किती वर्करचं चेकअप करतो आपण, 12. सो एन आला 12. आता राहिला हे जे, आता लक्षात ठेवा क्वेश्चन मध्ये जर सब क्वेश्चन्स आले तर समजायचं आर हे सब क्वेश्चन्स मध्ये असणार. कळालं, क्वेश्चन मध्ये जर सब क्वेश्चन आले तर आर हे सब क्वेश्चन्स मध्ये असणार. सो पहिला सब क्वेश्चन बघू. एक्झॅक्टली 2 वर्कर, एक्झॅक्टली 2, दोनच सांगितले म्हणजे पहिला आर आहे तुम्हाला 2. R2 घ्यायचा, पी क्यू एन ह्या घ्यायच्या, सॉल्व्ह करायचं, त्याचा आन्सर येऊन जाईल. सेकंड सब क्वेश्चन बघा. ऍटलिस्ट 1 मगाशी शिकलो आपण. ऍटलिस्टला 1 मायनस करायचं आणि 1 ने कमी जायचं. 1 आहे म्हणजे कितीपर्यंत जाणार, 1 ने कमी. 1 पेक्षा 1 ने कमी किती, 0 पर्यंत सिरीज बनेल. सो कसं येईल, P इज इक्वल टू 1 मायनस P ऑफ 0. बस हे दोन सोडवायचे. सो चला 1 बाय 1 स्टार्ट करूया. ओके, लक्ष द्या, पुन्हा एकदा लक्ष द्या. गिव्हन पर्सेंट दिला होता, सो पी आला 20%, 20/100 0.2. 0.2 आला म्हणजे बायनॉमियल. 0.02 आला असतं तर पॉइझन्स. क्यू कसा काढायचा, स्टँडर्ड फॉर्म्युला 1 मायनस पी, तो आला 0.8. एन आहे 12. दोन सब प्रॉब्लेम आहे. सब प्रॉब्लेम आले की त्यातून आर घ्यायचा. सो इथे एक्झॅक्टली 2 सांगितलं म्हणजे आर आहे 2. आणि इथे ऍटलिस्ट 1, ऍटलिस्ट म्हणजे 1 ने कमी जायचं. सो 1 मायनस 1 ने कमी जाणार. 1 आहे सो 0 पर्यंत गेलो. ऍटलिस्ट 2 असतं तर 1 मायनस पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1. कळालं, 1 ने कमी, 2 असतं तर 1 पर्यंत गेलो असतो. अशा प्रकारे. सो एक एक सोडूया. आता पहिली केस घेऊया बघा. स्टेप फर्स्ट, त्याच्यामध्ये आर व्हॅल्यूज लिहून घेऊया. आर आहे आपला 2. एन तर तोच असणार आहे, एन 12. आणि पी आणि क्यू तर त्याच असतात, त्या पण चेंज नाही होत, बरोबर. पी किती आहे 0.2 आणि क्यू किती आहे 0.8. सो चला सॉल्व्ह करूया. आपला नेहमीचा फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला बघा. पी ऑफ आर आधी फॉर्म्युला लिहायचा. NCR, P of R is equal to NCR into P raised to R into Q raised to N minus R. सो फॉर्म्युल्यात आपण व्हॅल्यूज टाकणार. आता बघा, लक्ष द्या. व्हॅल्यू काय, पहिल्यांदा P ऑफ R, R किती आहे 2. इकडे व्हॅल्यू टाकली नाही टाकली तरी चालते. N किती आहे 12. CR, R किती आपला 2 into P बघा, P आहे 0.2 रेस टू आर, आर आहे 2 इंटू क्यू, क्यू आहे 0.8. हा बघा क्यू 0.8 रेस टू एन मायनस आर. सो 12 मायनस 2. बस एवढं सोडवायचं. सो हे कॅल्सीवर टाकणार. कुठलाही कॅल्सी घ्या. ESMS कसं करायचं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, सो चला आता कॅल्सी घेतला मी, इथून घेणार 12 टाका. 12 टाकला. सी घ्यायचा. सी कसं, शिफ्ट आणि डिवाइडचं बटन दाबायचं. शिफ्ट डिवाइड. सी आला बघा कॅल्सीवर. माझ्यासोबत करत जा म्हणजे तुम्हालाही करता येईल. पुढे 2 टाका. 12C2 तुमच्या कॅल्सीच्या डिस्प्लेवर दिसत असेल. इनटू टाका. ब्रॅकेट घ्या. पुन्हा हे 0.2 ब्रॅकेट क्लोज करा. त्याला पॉवर 2 द्या. स्क्वेअर केला. पुन्हा इनटू टाका. पुन्हा ब्रॅकेट 0.8 ब्रॅकेट क्लोज. त्याला पॉवर ही वजाबाकी करून घ्यायची. 12 वजा 2 किती 10. सो 10 टाकायचा. इज इक्वल टू करा 0.2834. सो आपला आन्सर आलं 0.28. पॉइंट नंतर 2 डिजिट लिहा, 3 लिहा, 4 लिहा, काही फरक नाही पडत, किती लिहा. सो बघा R2 असताना पहिल्या सब क्वेश्चनचा आन्सर काय आला आपलं 0.28. करेक्ट. सो पुन्हा एकदा बघा काय केलं. जस्ट मिनिट. या काय केलं बघा, लक्ष द्या.
पहिल्या सब क्वेश्चन मध्ये R2 दिला होता, N12, P आहे 0.2, Q आहे 0.8, फॉर्म्युला घेतला, किमती टाकल्या, कॅल्सीवर सॉल्व्ह केलं, आरचा आन्सर आलं. किती इझी आहे. आता सेकंड स्टेप मध्ये बघा काय दिलाय, सिरीज दिली. ऍटलिस्ट आला, ऍटमोस्ट आला आणि मोर दॅन आला की सिरीज येते. ऍटलिस्ट, ऍटमोस्ट, मोर दॅन या तिघांना सिरीज येते. सो ऍटलिस्टला सिरीज आली, ती लिहून घेणार आपण. P इज इक्वल टू 1 मायनस P ऑफ 0 ही सिरीज आहे. सो P ऑफ 0 हा R असतो. Pच्या ऑफ मध्ये म्हणजे ऑफ म्हणजे ब्रॅकेट, Pच्या ब्रॅकेट मध्ये असतो तो R असतो. R किती घेणार, 0. बघा R 0. सो इथे काय काय व्हॅल्यू वापरणार, R इज इक्वल टू 0. बाकी N, P आणि Q ह्या त्याच घ्यायच्या, ह्या चेंज नाही होत प्रॉब्लेम मध्ये. मगाशी पण आपण बघितलं प्रॉब्लेम मध्ये P, Q आणि N व्हॅल्यू ऍज इट इज घ्यायच्या, प्रत्येक वेळी चेंज होता ते फक्त R. सो P तोच असणार, P आहे 0.2, Q आहे 0.8 आणि N आहे आपला 12. सो बस फॉर्म्युला पुन्हा लिहिला नाही लिहिला तरी चालेल, असं काही अडचण नाही, लिहिलाच पाहिजे. सो पुन्हा एकदा मी फॉर्म्युला लिहितो बघा. P of R is equal to NCR into P raised to R into Q raised to N minus R. सो आपण आता व्हॅल्यूज पुट करणार. लक्ष द्या. P of R किती आपला हा 0 is equal to N किती आहे 12, C R आहे 0 into P किती आहे 0.2 raised to R आहे 0 into Q किती आहे 0.8 रेस टू N मायनस R, N किती आहे आपला 12 मायनस R किती आहे 0. सो बस एवढं कॅल्सीवर सोडवायचं. सो पुन्हा मी कॅल्सी घेतला. बघा कॅल्सीवर घ्या, 12 टाका, नंतर C कसा शिफ्ट डिवाइड, मग C येईल, मग 0 टाका, 12C0 इनटू जसं लिहिलंय तसंच एकदम इझी आहे. 0.2 रेस टू ब्रॅकेटला 0 टाका इनटू पुन्हा ब्रॅकेट मध्ये 0.8 ब्रॅकेट क्लोज रेस टू यांची सबस्ट्रॅक्शन करून घ्या. 12 मायनस 0 आला 12. सो 12 टाका, ते आलं तुमचं 0.068. ही व्हॅल्यू येते 0.068. सो बघा काय केलं, फॉर्म्युला आहे ऍटलिस्ट 1चा, 1 मायनस P ऑफ 0, P Q N हे तेच असणार. R किती घेणार, हा Pच्या पॉवर मध्ये, Pच्या ब्रॅकेट मध्ये, सिरीज मध्ये Pच्या ब्रॅकेट मध्ये R भेटतो. R आला 0. फॉर्म्युला लिहिला, किमती टाकल्या, ही आली P ऑफ 0 ची किंमत. आता हे सोडवायचं आहे 1 मायनस P ऑफ 0. सो नाव पुढे बघा, नाव आता काय असेल हे लिहायचं, P इज इक्वल टू 1 मायनस काय ते सिरीज P ऑफ 0 अशी सिरीज आहे. सो बस व्हॅल्यूज पुटअप करणार. बघा P इज इक्वल टू 1 मायनस P ऑफ 0 ची किंमत किती आली बघा, ही P ऑफ 0 ची 0.068. बस एवढं सॉल्व्ह करायचं. सो 1 मायनस 0.068 ते आलं 0.932. सो फायनल आन्सर आलं P इज इक्वल टू 0.93 किंवा 932. सो मित्रांनो अशा प्रकारे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन होता बायनॉमियलचं. बघा किती इझी क्वेश्चन आहे, फक्त एवढंच सोल्युशन आहे. 5, 6, 7 मार्कला सुद्धा विचारता, 8 मार्कला सुद्धा विचारता, किती इझी आहे. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. क्वेश्चन होता, क्वेश्चन मध्ये P ची किंमत दिली होती तुम्हाला 20%, टोटल वर्कर्स दिले होते 12, म्हणजे P दिला होता 20%, त्याला 100 अपॉन केलं तर आला 0.2. नंतर Q काढला 1 मायनस P, तो आला 0.8. नंतर N आहे 12. नंतर सब प्रॉब्लेम आले, सब प्रॉब्लेम मध्ये R भेटतो. पहिला R एक्झॅक्टली 2 म्हणजे 2 आणि दुसरा R ऍटलीस्ट 1 म्हणजे सिरीज बनेल. P इज इक्वल टू 1 मायनस P ऑफ 0. स्टेप 1 ला काय केलं, R आहे 2, N P Q त्याच राहणार, व्हॅल्यू टाकल्या, सॉल्व्ह केलं. P ऑफ 2 आला 0.28. पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पहिला सब प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता दुसरा सब प्रॉब्लेम घेतला, P इज इक्वल टू 1 मायनस P ऑफ 0. आपल्याला कळालं P Q आणि N तेच असतील. R म्हणजे हा Pच्या ब्रॅकेट मधला R 0, फॉर्म्युला लिहिला, R 0 करून सोडवलं. जे उत्तर आलं ते इथे हा फॉर्म्युला पुन्हा लिहिला, 1 मायनस P ऑफ 0. P ऑफ 0 ची किंमत टाकली, सिम्प्लिफाय केलं, आन्सर आलं 0.93. सो दिस इज युअर आन्सर. सो मित्रांनो अशा प्रकारे बायोनॉमियल वरचे नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करा.